भारताचा पाकिस्तानला आणखीन एक दणका। पाकमधून कोणत्याही मालाची आयात होणार नाही। आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताचा निर्णय। पाकच्या मालवाहू जहाजांना भारतीय बंदरांवर बंदी। भारताने सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास भारतावर हल्ला करू। बिथरलेल्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याकडून भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी। पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडे आधुनिक यंत्रणा, अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर, तर जंगलातील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेट शिवाय चालणाऱ्या ॲपची घेतली मदत। सलग 9व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। एलओसीवर गोळीबार। कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार। भारतीय जवानांचं पाकड्यांना चोख प्रत्युत्तर। अजितदादा परमनंट उपमुख्यमंत्री। अजित पवारांच्या मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं या वक्तव्यावर भाजपचे नेते आमदार परिणय फुकेंची टीका। तर भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होता येणार नाही, संजय राऊतांचा टोला। मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणामध्ये रामराजेंचा हात असल्याची चर्चा। आरोपी महिलेसोबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। महिलेसोबत पैशांच्या मदतीसंदर्भात संभाषण। महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार। मुंबई पालिका प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात। 6 मेच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनमानीला चाप, तर नवीन कामांसाठी नगरविकास विभागाची परवानगी लागणार। राज्याची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांचे निर्देश। नीट परीक्षेसाठी रविवारी मुंबईच्या तिन्ही मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द। पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री 12:15 ते उद्या पहाटे 4:15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। रेल्वे प्रशासनाची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।